हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी निघालेली आहे बाहेर. इथे संजू पण व्यवस्थित रेडी होऊन आमच्यासोबत निघालेली आहे आणि मी जात आहे आज औरंगाबाद सिटीमध्ये. तर दिवाळीची काही खरेदी करायची आहे आणि दिवाळीनंतर आमचं गोव्याला जायचं प्लॅन आहे. त्यासाठी सुद्धा गोव्यासाठी काहीतरी शॉपिंग करायची आहे. तर जे काय काय मी आज घेईन किंवा शॉपिंग करेन मी तुम्हाला नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर फायनली मी इथे औरंगाबादमध्ये पोहोचलेलं आहे आणि गाडी मी इथे आम्ही मग इथे पार्किंगला पार्क केलेली आहे आणि संजू आता इथे खूप अशी खुश झालेली आहे. संजू चला, तर मग मी आता जाते सिटीमध्ये. बघूयात आज काय काय खरेदी. फायनली मी आता पोचलेले आहे औरंगपुरामध्ये आणि प्रचंड ऊन असल्यामुळे मी स्कार्फ तोंडाला बांधून घेतलेला होता. तुम्ही बघू शकता प्रचंड अशी उन्हातानामध्ये लोकांची गर्दी होती, कारण की आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि लोकांची खरेदी सुरू झालेली आहे. त्यानंतर एका दुकानावर थांबून ऊन असल्यामुळे संजूचे पप्पांनी घेतली होती त्यांच्यासाठी टोपी आणि संजूलाही अशी छान ग्रीन कलरची टोपी इथे घेतलेली होती उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी. तर टोपी घेतल्यानंतर आम्हाला लागली होती थोडीशी भूक. त्यानंतर आम्ही गेलो दादा डोसा या हॉटेलमध्ये आणि तिथं मस्त फॅन खाली बसलो. त्यानंतर संजूची आली होती ते ऑर्डर, संजूसाठी ऑर्डर केली होती मस्तपैकी अशी इडली. तर संजूनी मस्त आनंदाने इथे इडली खाल्ली. त्यानंतर संजूच्या पप्पांनी त्यांच्यासाठी ऑर्डर केला होता मसाला डोसा. तर मसाला डोस्यामध्ये जी आलू मसाला जो होता त्या आलू मसाल्याची जी टेस्ट होती ती खूप छान होती. तर मला मसाला डोसा खूपच आवडला. त्यानंतर मी माझ्यासाठी ऑर्डर केला होता प्लेन उत्तप्पा. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा उत्तप्पा त्यांनी बनवून दिला होता. चटणीबरोबर हा उत्तप्पा खूपच भारी असा लागत होता. त्यानंतर पोट भरून आम्ही नाश्ता केला. त्यानंतर आम्ही निघलो होतो पुढच्या खरेदी करण्यासाठी. तर दुकानाच्या बाहेर निघाल्यानंतर मी औरंगपुरामध्ये माझ्यासाठी बघितले शूज. व्हाईट कलरचे शूज मी इथे घेतलेले होते. त्यानंतर मी इथे घालून बघत होते की कोणता शूज व्यवस्थित माझ्या पायामध्ये फिट होतो आहे. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर एक शूज मला आवडला, त्यानंतर शूज घेतला. त्यानंतर संजूला खायची होती पाणीपुरी. तर एका स्टॉलवर थांबून संजूने पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर मीही पाणीपुरीचा इथे आस्वाद घेतलेला आहे. त्यानंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर संजूने पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर मीही पाणी पिऊन घेतलेलं आहे. त्यानंतर करायची होती संजूच्या पप्पाची खरेदी. त्यानंतर दुकानामध्ये गेल्यानंतर संजूच्या पप्पांनी बघायला सुरुवात केलेली आहे शर्ट आणि पॅन्ट्स. त्यांनीही बरीच दिवाळीची खरेदी अशी केली होती. 2-3 शर्ट, 2-3 पॅन्टी आणि गोव्याला जाण्यासाठी 2-3 टी शर्ट त्यांनी असं घेतलं. ते दुकानामध्ये संजू बोर होत होती त्यामुळे संजूने खाणं चालू होतं चिप्स. त्यानंतर सगळी खरेदी झाल्यानंतर आम्ही पडलो आहे बाहेर आणि एका स्टॉलवर मी घेतलं होतं लस्सी आणि संजू खूप थकली होती दिवसभर फिरून, त्यामुळे संजूने माझ्या मांडीवरच झोपून घेतलेलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरच्या दिशेने. तर बराच अंधार पडलेला होता, रात्रीचे वाजलेले होते 7. तर गर्दी असल्यामुळे खरेदी करण्यासाठी बराच टाईम गेलेला होता. त्यानंतर संध्याकाळी घरी जाताना सह्याद्री हॉटेलमध्ये इथे थांबलो आणि तिथे आम्ही जेवण केलं. तुम्ही बघू शकता दिवाळीमुळे सगळीकडे छान असं यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि सगळीकडे लाईटिंग वगैरे अशा लावलेल्या आहेत. खूप छान असं वाटत आहे संध्याकाळचं हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता खूप छान असं हॉटेल आहे, निसर्गरम्य, सगळीकडे झाडे वगैरे, हॉलसुद्धा आहे आणि फॅमिली गार्डन आहे. फॅमिलीसाठी खूप छान असं हे हॉटेल आहे. त्यानंतर जेवण झाल्यानंतर संजूने मी ज्या हॉटेलमध्ये जो झोका होता त्यावर झोक्यावर बसून आम्ही आनंद घेतला. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.